गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय हे शिकणार आहोत. आणि या मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस मधून येणारे जे काही रेशो आहेत हे रेशो आपल्याला शिकायचे आहेत. पहा, आतापर्यंत आपण काय शिकलो? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा जो चॅप्टर आहे, म्हणजे जेनेटिक्सचा हा जो चॅप्टर आहे, याच्यामध्ये अगदी आपण इनहेरिटन्स म्हणजे हेरिडिटी म्हणजे काय इथपासून आपण सुरुवात केली. हेरिडिटी, व्हेरिएशन्स आणि त्याच्यानंतर जेनेटिक्स, बरोबर आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त आपण थोडक्यात ग्रेगॉर मेंडेल मेंडेल म्हणजे ज्यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतो, हे जे फादर ऑफ जेनेटिक्स आहेत मेंडेल, यांची बायोग्राफी आपण थोडक्यामध्ये शिकलो, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर यांनी केलेले जे एक्सपेरिमेंट्स आहेत, यांच्या एक्सपेरिमेंट्स बद्दल आपण माहिती शिकलो. ह्याच्यामध्ये आपण एक सुरुवातीचा पॉइंट शिकलो, तो म्हणजे सिलेक्शन ऑफ मटेरियल. कुठलं मटेरियल मेंडेलनी स्वतःच्या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केलं आपल्याला माहिती आहे, पायसम सटायवम गार्डन पी प्लांट, बरोबर आहे का? ह्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ ट्रेट म्हणजे कोणत्या ट्रेटचं सिलेक्शन मेंडेलनी एक्सपेरिमेंटसाठी केलं आपल्याला माहिती आहे. ही सिलेक्टेड 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट, 7 पेअर्स ऑफ इनहेरिटेबल ट्रेट, बरोबर आहे का? यांचा हे कुठले कुठले ट्रेट सिलेक्ट केले, त्यापैकी डॉमिनंट कोण, रिसेसिव्ह कोण, या गोष्टी आपण शिकलो. ह्याच्यानंतर ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट्सच्या स्टेप्स ऑफ एक्सपेरिमेंट, बरोबर आहे का? याही गोष्टी आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकलो. ह्याच्या व्यतिरिक्त जेनेटिक्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत, या सर्व टर्मिनॉलॉजी आपण आतापर्यंत शिकलो. म्हणजे कॅरेक्टर म्हणजे काय, ट्रेट म्हणजे काय, फिनोटाइप म्हणजे काय, जिनोटाइप म्हणजे काय, बरोबर आहे का? F1 जनरेशन कशाला म्हणायचं, F2 जनरेशन कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर कशाला म्हटलं जातं, गॅमेट कसे तयार होतात, या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये शिकलो आहोत, बरोबर आहे का? आता ऍक्च्युअली आपल्याला एक गोष्ट ऑलरेडी माहिती आहे की मेंडेलनं ज्या 7 पेअर्स ऑफ इनहेरिटेबल ट्रेट सिलेक्ट केल्या होत्या, यांचा इनहेरिटन्स कसा होतो, यांचा इनहेरिटन्स कसा होतो, एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये हे 7 पेअर जे आहेत ट्रेटच्या, ह्या कशा ट्रान्सफर होतात, यांचा स्टडी केला. आपल्याला माहितीये सुरुवातीला ज्या वेळेला मेंडेलनी एक्सपेरिमेंट केले त्यावेळेला ऍट फर्स्ट टाइम ही कन्सिडर्ड और ही स्टडीड द इनहेरिटन्स ऑफ 1 ट्रेट ऍट ए टाइम, बरोबर आहे का? ज्या 7 पेअर सिलेक्ट केल्या होत्या त्या 7 पेअर पैकी फक्त एका पेअरच्या इनहेरिटन्सचा एका वेळेला त्यांनी स्टडी केला. पहिल्यांदा एक्सपेरिमेंटची सिरीज केली त्यावेळेला 7ही ट्रेटचा अभ्यास इंडिव्हिज्युअली केला. ह्याच्यानंतर ह्या ज्या 7 ट्रेट होत्या, 7 पेअर्स होत्या ट्रेटच्या, यांचं कॉम्बिनेशन केलं आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये पुन्हा यांच्या इनहेरिटन्सचा अभ्यास केला. सुरुवातीला कॉम्बिनेशन ऑफ 2 ट्रेट्स ऍट ए टाइम म्हणजे कुठलेही 2 ट्रेट सिलेक्ट केले आणि त्याच्यानंतर एका वेळेला 3 ट्रेट सिलेक्ट केले. बघा, ज्या वेळेला मेंडेलनी फक्त एका ट्रेटच्या इनहेरिटन्सचा स्टडी करण्यासाठी जे एक्सपेरिमेंट केले, या सर्व एक्सपेरिमेंट्सना मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. मोनोहायब्रिड क्रॉसेस. ज्या वेळेला एका ऍट ए टाइम 2 ट्रेटच्या इनहेरिटन्सचा स्टडी केला, त्या सर्व क्रॉसेसना डायहायब्रिड क्रॉसेस म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला 3 ट्रेटच्या इनहेरिटन्सचा स्टडी ऍट ए टाइम केला, या सर्व क्रॉसेसना ट्रायहायब्रिड क्रॉसेस असं म्हटलं जातं. परंतु आपला 12वीचा जो सिलेबस आहे, या 12वीच्या सिलेबस मध्ये यापैकी केवळ मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसेस आहेत, बरोबर आहे का? आणि त्यामुळं ते दोन्ही क्रॉसेस आणि या दोन्ही क्रॉसेसच्या F2 जनरेशन मध्ये येणारे जे काही रेशो आहेत हे कशा पद्धतीने येतात याचा स्टडी आपण आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत, बरोबर आहे का? अगदी सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यायला लागेल की व्हॉट इज मीन बाय मोनोहायब्रिड क्रॉस. हे पहा, मोनोहायब्रिड क्रॉस इज द क्रॉस बिटवीन 2 पेरेंट्स डिफरिंग इन ओनली 1 इनहेरिटेबल ट्रेट, बरोबर आहे का? इट इज द क्रॉस बिटवीन 2 प्युअर पेरेंट्स. आपल्याला माहितीये प्युअर ह्याचा अर्थ काय रे? होमोझायगस. म्हणजे एखादा ट्रेट रेग्युलेट करण्यासाठी त्याच्यामध्ये असणाऱ्या अलील पेअर मधले दोन्ही अलील एकसारखे असतील. अशा प्रकारचे 2 होमोझायगस पेरेंट सिलेक्ट केले
की ज्या दोन होमोलॉगस पेरेंट मध्ये आपल्याला फक्त एका इनहेरिटेबल ट्रेट मध्ये कॉन्ट्रास्ट पाहायला मिळतो. एका इनहेरिटेबल ट्रेटच्या बाबतीत ते वेगवेगळे आहेत. आणि मग अशा प्रकारच्या दोन प्युअर पेरेंट मधला जो क्रॉस घेतला जातो दॅट क्रॉस इज कॉल्ड एज अ मोनोहायब्रिड क्रॉस. मी एकदा पुन्हा रिपीट करतो. मोनोहायब्रिड क्रॉस इज द क्रॉस बिटवीन टू प्युअर पेरेंट्स differing in only one inheritable trait, only one pair of inheritable trait. एका इनहेरिटेबल ट्रेटच्या पेअर मध्ये जर त्यांच्यामध्ये डिफरन्स असेल आणि अशा दोन प्युअर पेरेंटचा जर आपण क्रॉस घेतला तर या क्रॉसला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. ह्याची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला लिहिलेली दिसेल पुस्तकामध्ये. असं पण म्हटलं होतं इट इज द क्रॉस बिटवीन टू प्युअर पेरेंट्स बाय कन्सिडरिंग इनहेरिटन्स ऑफ वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट ओनली. म्हणजे या क्रॉस मध्ये आपण एकाच कॉन्ट्रास्टिंग ट्रेटच्या इनहेरिटन्सचा अभ्यास करणार आहोत. आणि अशा एका कॉन्ट्रास्टिंग ट्रेटच्या इनहेरिटन्सचा अभ्यास करण्यासाठी दोन प्युअर पेरेंट मध्ये जो क्रॉस घेतला जातो दॅट क्रॉस इज कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, या मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये जे हायब्रिड इंडिव्हिज्युअल तयार होतात तीच हायब्रिड इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड्स. त्यांना मोनोहायब्रिड इंडिव्हिज्युअल्स किंवा मोनोहायब्रिड्स असं म्हटलं जातं. आणि या मोनोहायब्रिड क्रॉस मधून जी F2 जनरेशन मिळते आपल्याला, त्या F2 जनरेशन मधल्या इंडिव्हिज्युअलचा जो रेशो घेतला जातो दॅट इज कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड रेशो. त्यामुळे मी पुन्हा या तीनही व्याख्या थोडक्यात रिपीट करतो. Monohybrid cross is the cross between two pure parents differing in only one inheritable trait. बरोबर आहे का? त्याच्या पुढं मोनोहायब्रिड्स म्हणजे काय? These are the hybrid individuals obtained through monohybrid cross. मोनोहायब्रिड क्रॉस मधून मिळालेले हायब्रिड इंडिव्हिज्युअल की ज्यांच्यामध्ये एका ट्रेटसाठी ते हेटेरोझायगस आहेत. बरोबर आहे का? देन व्हॉट इज मीन बाय मोनोहायब्रिड रेशो? It is the ratio of F2 generation or ratio of F2 individuals obtained through monohybrid cross. मोनोहायब्रिड क्रॉस मधून जी F2 जनरेशन मिळते त्याचा घेतलेला रेशो, त्याचा आलेला रेशो दॅट इज कॉल्ड एज अ मोनोहायब्रिड रेशो. आणि मग तो फिनोटायपिक किंवा जिनोटायपिक असू शकतो. आपण एक्झाम्पल्स घेतल्यानंतर आणखीन या गोष्टी जास्त क्लिअर होतात. बरोबर आहे का? त्यामुळं आपल्या पुस्तकात दिलेली ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन एकदा नीट लक्षात घ्या. A cross between pure parents differing in only one inheritable trait. एका इनहेरिटेबल ट्रेट मध्ये डिफरन्स असणाऱ्या दोन प्युअर पेरेंट मध्ये घेतलेला जो क्रॉस आहे दॅट क्रॉस इज कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. बरोबर आहे का? ही डेफिनेशन आपल्याला एका एक्सपेरिमेंट्स वरून क्रॉस किंवा क्रॉस व्हेरीफाय करून बघायची. बरोबर आहे का? किंवा एक एक्झाम्पल पाहायचं. कुठलं एक्झाम्पल आहे? सपोज a cross between pure tall and dwarf pea plant. बरोबर आहे का? आपल्याला माहिती आहे मेंडेलनं ज्या 7 कॉन्ट्रास्टिंग ट्रेटच्या पेअर सिलेक्ट केल्या होत्या त्यापैकी ही एक ट्रेट आहे स्टेम हाईट साठी कॉन्ट्रास्टिंग ट्रेट असणारी. की काही प्लांट्स आहेत की ज्यांचं स्टेम टॉल आहे आणि काही प्लांट आहेत ज्यांचं स्टेम हे डॉर्फ आहे. आता एक प्युअर पेरेंट हा टॉल स्टेम असणारा सिलेक्ट केला आणि दुसरा प्युअर पेरेंट हा डॉर्फ स्टेम असणारा सिलेक्ट केला. बरोबर आहे का? आणि मग या दोघांमध्ये जर क्रॉस घेतला आणि त्यांच्यातल्या स्टेम हाईट या कॅरेक्टरच्या इनहेरिटन्सचा जर स्टडी केला तर तो क्रॉस हा मोनोहायब्रिड क्रॉस राहील. बरोबर आहे का? म्हणून मी या ठिकाणी एक्झाम्पल म्हणेल अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पी प्लांट. बरोबर आहे का? म्हणजे पी प्लांट एक प्युअर आहे टॉल आणि दुसरं डॉर्फ आहे यांच्यामध्ये घेतलेला क्रॉस. एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज दिस इज द टॉल पी प्लांट, इट इज क्रॉस्ड विथ डॉर्फ पी प्लांट. बरोबर आहे का? ज्या वेळेला जेनेटिक्स मध्ये आपण हे क्रॉसेस लिहितो पहिल्यांदा आपल्याला पेरेंटल जनरेशन बद्दल इन्फॉर्मेशन लिहावी लागते. या पेरेंटची इन्फॉर्मेशन लिहित असताना पहिल्यांदा आपल्याला त्यांचा फिनोटाइप लिहायला लागतो. मग आपल्याला माहितीये दोन पेरेंट सिलेक्ट केले त्यापैकी एक पेरेंट हा टॉल आहे दुसरा पेरेंट हा डॉर्फ आहे. आपण त्यांचे फिनोटाइप लिहिले. बरोबर आहे का? ह्याच्यानंतर या दोन्ही पेरेंटचे आपल्याला जिनोटाइप लिहायचे म्हणजे जेनेटिक कंपोजिशन जे काय आहे ते लिहायचं. आपल्याला माहितीये प्युअर टॉल, टॉल हा डॉमिनंट ट्रेट आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण कॅपिटल टी टी असा त्याचा जिनोटाइप लिहितो.
क्रॉस्ड विथ डॉर्फ पी प्लांट ह्याचा जिनोटाइप आपण स्मॉल टी लिहितो. आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण हे एक अर्धवट एक्झाम्पल दिले आणि आपल्याला ते पूर्ण करायला सांगितले. आपण या ठिकाणी ते सोडवून पाहूया. बरोबर आहे. या दोघांमध्ये क्रॉस होणार. आपल्याला माहितीये ज्यावेळेला क्रॉस होणार, ज्यावेळेला हे दोन्ही प्लांट्स गॅमेट्स तयार करतील, त्यावेळेला मिओसिस प्रकारची सेल डिव्हिजन होईल. हे आज आपल्याला माहितीये. मेंडेलनी ज्यावेळेला एक्सपेरिमेंट केले त्यावेळेला त्यांना हे माहिती नव्हतं. परंतु त्यावेळेला त्यांच्या आलेल्या एक्सपेरिमेंट्स वरून त्यांनी काही कन्क्लुजन काढले आणि तो त्यातलं एक कन्क्लुजन होतं की गॅमेट तयार होत असताना ही अलिलिक पेअर सेपरेट होते. आपल्याला पुढे ते लॉ मध्ये येणार आहे. आणि मग जेव्हा हा गॅमेट तयार करतो, आता जेवढे गॅमेट्स तयार होतील प्रत्येक गॅमेट मध्ये टॉल पी प्लांटनं गॅमेट तयार केले तर हा होमोझायगस आहे, प्युअर आहे. म्हणजे याच्या सर्व गॅमेट मध्ये कॅपिटल टीच हा अलील असेल आणि त्यामुळे सर्व आयडेंटिकल असतील. त्यामुळे आपण हा कॅपिटल टी गॅमेट इकडे लिहू शकतो. या प्रकारचे सर्व गॅमेट तयार होतील आणि डॉर्फ प्लांट जे गॅमेट तयार करतील त्या प्रत्येक गॅमेट मध्ये स्मॉल टी हा अलील असेल. बरोबर आहे का? These are the gametes formed by parents. पेरेंटल जनरेशन न तयार केलेले हे गॅमेट्स असतील. बरोबर. आता या दोघांचं पॉसिबल कॉम्बिनेशन जर झालं तर जी जनरेशन तयार होणार आहे, दिस जनरेशन इज द फर्स्ट फिलियल जनरेशन. आपण तिला F1 जनरेशन असं म्हणतो. ह्या F1 जनरेशन मध्ये टॉल पेरेंट मधला कॅपिटल टी आणि डॉर्फ पेरेंट मधला स्मॉल टी हे दोन अलील एकत्र येतात आणि मग हा झाला F1 हायब्रिडचा जिनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी. परंतु याचा फिनोटाइप कसा मेंडेलला पाहायला मिळाला आणि तो म्हणजे हे सर्व प्लांट्स टॉल पाहायला मिळेल. म्हणजे ऑल F1 हायब्रिड्स वेर टॉल, मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये मिळालेले. बरोबर आहे का? आता त्याच्यानंतर आपल्याला मेंडेलच्या एक्सपेरिमेंटची पुढची स्टेप माहिती आहे आणि ती स्टेप म्हणजे काय रे? सेल्फिंग ऑफ F1. F1 हायब्रिडचं सेल्फिंग करणं. बरोबर आहे का? त्यांचं सेल्फ पॉलिनेशन घडवून आणणं. आणि हे सेल्फिंग जेव्हा करत होता त्यावेळेला आपण आता हा सेल्फिंगचा पार्ट या ठिकाणी लिहूया. म्हणजे काय? समजा मेल ऑर्गन मध्ये मेल पेरेंट कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ कॅपिटल टी स्मॉल टी. आता कारण आपण हे F1 हायब्रिड घेतोय, बरोबर, त्यांचं सेल्फ पॉलिनेशन करतोय. म्हणजे एका बाजूला आपण मेल ऑर्गन मधलं माहिती लिहितोय किंवा जिनोटाइप लिहितो, दुसऱ्या बाजूला फिमेल ऑर्गन मधला लिहितोय किंवा फिमेल गॅमेट तयार होताना काय होतं ते लिहितोय. बरोबर आहे का? आता ज्या वेळेला हे हायब्रिड प्लांट गॅमेट्स तयार करतील त्यावेळेला याच्यापासून दोन प्रकारचे गॅमेट्स तयार होतील. 50% गॅमेट मध्ये कॅपिटल टी हा अलील असेल आणि 50% गॅमेट मध्ये स्मॉल टी हा अलील असेल. दुसऱ्या पेरेंटच्या बाबतीत पण आपल्याला तेच दिसेल, तोच जिनोटाइप आहे, सेम जिनोटाइप आहे आणि त्यामुळं हा पण 50% कॅपिटल टी विथ 50% विथ स्मॉल टी. बरोबर आहे का? याचं आपल्याला आता पॉसिबल कॉम्बिनेशन लिहायचं. हे पॉसिबल कॉम्बिनेशन आपण डायरेक्टली इथं लाईन ओढून पण करू शकतो किंवा तेच आपल्याला पनेट स्क्वेअर मध्ये किंवा चेकर बोर्ड मध्ये करता येईल. आपल्याला माहिती आहे हा चेकर बोर्ड मोनो हायब्रिड क्रॉस साठी तयार केलेला इथं लेफ्ट साइडला दिसतो तो. या बाजूला वरच्या बाजूला आपण मेल गॅमेट्स लिहितो, या बाजूला आपण फिमेल गॅमेट्स लिहितो. ह्याच्या अगोदर चेकर बोर्ड मध्ये आपण हे शिकलेलो आहोत. बरोबर आहे का? आता समजा या दोन पैकी हा पेरेंट मेल असेल आणि हा पेरेंट फिमेल आहे असं आपण मानलं तर मेल गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी आणि फिमेल गॅमेट पण कॅपिटल टी स्मॉल टी या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील. बरोबर आहे का? आता आपल्याला त्यांचं पॉसिबल कॉम्बिनेशन करायचंय. हे पॉसिबल कॉम्बिनेशन कशा पद्धतीने असेल? पॉसिबल कॉम्बिनेशन करत असताना जो एक सेल आहे त्याच्यामध्ये लेफ्ट साइडचा एक गॅमेट आणि टॉपचा दुसरा गॅमेट घ्यायचा. मग लेफ्ट साइडला कॅपिटल टी आहे म्हणून मी या ठिकाणी कॅपिटल टी घेतला, वरचा कॅपिटल टी आहे म्हणून मी या ठिकाणी कॅपिटल टी घेतला. आणि ज्या वेळेला हे दोन्ही टी कॅपिटल असतील, वी नो द फिनोटाइप ऑफ धिस प्लांट इज टॉल. हे टॉल असेल. पुढच्या बाजूला आपण गेलो तर लेफ्ट साइडचा कॅपिटल टी, टॉपचा स्मॉल टी. बरोबर आहे का? हे हेटेरोझायगस प्लांट असेल परंतु डॉमिनंट अलील असल्यामुळं हे सुद्धा टॉल असेल. बरोबर आहे का? खाली आलो आणखीन या बाजूचा सी दिस गॅमेट इज स्मॉल टी, हा गॅमेट स्मॉल टी आहे. बरोबर आहे का? मग या बाजूचा स्मॉल टी, वरचा कॅपिटल टी, म्हणजे या पद्धतीने आपण घेऊया कॅपिटल टी स्मॉल टी. अगेन इट इज टॉल, हे टॉल असेल. आणि समोर जर आपण इथं चौथ्या सेल मध्ये गेलो तर इकडचा स्मॉल टी आणि हा वरचा स्मॉल टी
म्हणजे हे जे प्लांट असतील अशा प्रकारचा जिनोटाइप असणारे हे प्लांट डॉर्फ असतील. बरोबर आहे का? म्हणजे आपण ज्या वेळेला आता F2 जनरेशन मिळवणार बाय सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड, F1 हायब्रिडचं सेल्फिंग करून ज्या वेळेला F2 जनरेशन मिळवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे फिनोटाइप्स पाहायला मिळतात, टॉल पण आणि डॉर्फ पण. बरोबर आहे का? देन काउंट द नंबर ऑफ टॉल इंडिव्हिज्युअल 1 2 अँड 3. 3 म्हणजे या ठिकाणी 3 टॉल अँड ओनली 1 डॉर्फ. म्हणून या ठिकाणी मोनोहायब्रिड क्रॉस मधला जो F2 जनरेशनचा रेशो आहे जो आपण फिनोटाइप वरून काढतो त्याला आपण मोनोहायब्रिड फिनोटाइपिक रेशो म्हणतो. इट इज 3:1. बरोबर आहे का? फिनोटाइप जरी आपल्याला दोन प्रकारचे पाहायला मिळत असतील तरी जिनोटाइप मात्र आपल्याला 3 प्रकारचे पाहायला मिळतात. बरोबर आहे का? हे जे टॉल प्लांट आहे पहिल्या कॉर्नर मधलं, या टॉल प्लांटचा जिनोटाइप आहे कॅपिटल टी कॅपिटल टी. ह्याच्यानंतर हे जे दोन टॉल प्लांट आहेत यांचा जिनोटाइप आहे कॅपिटल टी स्मॉल टी. आणि शेवटचं जे डॉर्फ पी प्लांट आहे या डॉर्फ पी प्लांटचा जिनोटाइप आहे स्मॉल टी स्मॉल टी. बरोबर आहे का? कॅपिटल टी असणारा 1, कॅपिटल टी स्मॉल टी असणारे 2 आणि स्मॉल टी असणारा 1. म्हणून मोनोहायब्रिड क्रॉसच्या F2 इंडिव्हिज्युअलचा जिनोटाइप वरून घेतलेला जो रेशो आहे तो येतो 1:2:1. याला आपण मोनोहायब्रिड जीनोटाइपिक रेशो असं म्हणतो. जर आपल्याला विचारला प्रश्न व्हॉट इज द मोनोहायब्रिड जीनोटाइपिक रेशो तर आपलं उत्तर आहे 1:2:1. परंतु मोनोहायब्रिड फिनोटाइपिक रेशो म्हणजे फिनोटाइप वरून काढलेला रेशो काय असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपलं उत्तर असेल मोनोहायब्रिड फिनोटाइपिक रेशो 3:1. म्हणजे F2 जनरेशनच्या फिनोटाइप वरून घेतलेला रेशो हा 3:1 असा येतो. बरोबर आहे का? हेच एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. एक्झामच्या दृष्टीने पण ह्या एका एक्झाम्पलची तयारी करायची, पण आपण आपल्या प्रॅक्टिस साठी मेंडेलनं ज्या ही पेअर सोडून इतर 6 ट्रेटच्या पेअर सिलेक्ट केल्या त्यापैकी कुठलीही एक ट्रेट घेऊ शकता आणि त्याच्यावरून अशा प्रकारे क्रॉस घेऊन पाहू शकता. फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक अ क्रॉस बिटवीन होमोझायगस किंवा प्युअर पी प्लांट प्रोड्युसिंग राऊंड सीड अँड व्रिंकल्ड सीड यांच्यामधला क्रॉस तुम्ही घेऊ शकता. सेम पॅटर्न वरून राऊंड सीडचं पी प्लांट तुम्ही घेतलं तर कॅपिटल RR, व्रिंकल्ड सीडचं घेतलं तर स्मॉल RR आणि ह्याच्यावरून एक क्रॉस तुम्ही टॅली करू शकता आणि त्याच्यामध्ये पण फिनोटाइपिक रेशो 3:1 आणि जिनोटाइपिक रेशो 1:2:1 येतो का हे आपण टॅली करू शकतो. बरोबर आहे का? दिस इज अबाउट द मोनोहायब्रिड क्रॉस अँड मोनोहायब्रिड रेशो. Once again, what is monohybrid cross? A cross between two parent differing in one inheritable trait. That is called as a monohybrid cross. Then what is monohybrid ratio? Monohybrid ratio is the ratio of F2 individuals obtained by monohybrid cross. पण त्याच्यातल्या फिनोटाइप वरून काढला तर त्याला आपण मोनोहायब्रिड फिनोटाइपिक रेशो म्हणायचं. तुम्हाला समजलं असेल हा येतो 3:1 आणि जर ह्या F2 जनरेशनच्या जिनोटाइप वरून रेशो काढला तर तो येतो मोनोहायब्रिड जिनोटाइपिक रेशो 1:2:1. बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल होमोझायगस डॉमिनंट ट्रेट, दुसरा 2 हेटेरोझायगस डॉमिनंट आणि शेवटचा होमोझायगस रिसेसिव्ह ट्रेट असणारे पाहायला मिळतात आपल्याला. इथपर्यंत काही शंका नसावी. आणि जर हा मोनोहायब्रिड क्रॉस समजलेला असेल तर त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक क्रॉस शिकावा लागतो अँड दॅट क्रॉस इज द डायहायब्रिड क्रॉस. हे पहा मी सुरुवातीला सांगितलं मेंडेलनं ज्या 7 ट्रेटच्या पेअर्स किंवा 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट निवडल्या होत्या त्यामध्ये पहिल्या सिरीज मध्ये प्रत्येक वेळेला एका ट्रेटच्या इनहेरिटन्सचा स्टडी केला आणि 7ही ट्रेटसाठी ते एक्सपेरिमेंट रिपीट केले मोनोहायब्रिड क्रॉसचे. आता त्याच्यानंतर मेंडेलच्या एक्सपेरिमेंटच्या दुसऱ्या सिरीज मध्ये या 7 पेअर पैकी कुठल्याही 2 पेअर ऍट ए टाइम सिलेक्ट केल्या आणि एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यावरून कशा प्रकारे रेशोज मिळतात ते स्टडी केले. बरोबर आहे का? त्या क्रॉसेसना आपण डायहायब्रिड क्रॉसेस म्हणतो आणि त्याच्यानंतर ट्रायहायब्रिड क्रॉसेस केले. परंतु आपल्याला आता डायहायब्रिड क्रॉस शिकायचं. सी
What is dihybrid cross? Dihybrid cross is the cross between two parents differing in two inheritable trait. दोन इनहेरिटेबल ट्रेटच्या पेअर जर आपण सिलेक्ट केल्या त्यांच्या तशा प्रकारच्या प्युअर पेरेंट्स मध्ये जर क्रॉस घेतले तर त्या क्रॉसला डायहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. बरोबर आहे का? आता ज्या 7 पेअर मेंडेलनं सिलेक्ट केल्या होत्या ट्रेटच्या त्यापैकी कुठल्याही 2 तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे का? त्यामुळे पुन्हा ऍज पर बुक डायहायब्रिड क्रॉसची जी डेफिनेशन दिली आहे ती अशी आहे पहा. अ क्रॉस बिटवीन पेरेंट्स मधला क्रॉस डिफरिंग इन टू इनहेरिटेबल ट्रेट. आता 2 इनहेरिटेबल ट्रेट आहेत. बरोबर आहे का? त्यांच्या पेअर्स आहेत. त्यांच्यामध्ये डिफरन्स असेल तर त्यासाठी घेतलेला क्रॉस आहे. अशा क्रॉसला आपण डायहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. या डायहायब्रिड क्रॉस मधून जे हायब्रिड इंडिव्हिज्युअल मिळतील त्यांना आपण डायहायब्रिड इंडिव्हिज्युअल किंवा डबल हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल असं म्हणूया. आणि या डायहायब्रिड क्रॉस मध्ये जी F2 जनरेशन मिळणार आहे ह्या F2 जनरेशनच्या इंडिव्हिज्युअलचा जर आपण रेशो काढले तर त्या रेशोना डायहायब्रिड रेशो म्हणायचं. मग तो फिनोटाइप वरून काढला तर डायहायब्रिड फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइप वरून काढला तर डायहायब्रिड जिनोटाइपिक रेशो. बरोबर आहे का? आता मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. अ क्रॉस बिटवीन डबल होमोझायगस. हा शब्द मी मुद्दाम या ठिकाणी वापरला पहा. वाय डबल होमोझायगस? डबल होमोझायगस याचा अर्थ दोनही सिलेक्ट केलेल्या ट्रेट साठी हे पेरेंट होमोझायगस आहे. A cross between double homozygous pea plant which produce or producing yellow round seeds. बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी जे पी प्लांट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता त्याची पेरेंटल जनरेशन मी या ठिकाणी लिहायला सुरुवात करतो. पेरेंटल जनरेशनचा फिनोटाइप लिहितो येलो राऊंड एवढंच लिहितो या ठिकाणी. म्हणजे हे काय रे? येलो आणि राऊंड सीड्स तयार करणारा पी प्लांट आहे. तो एक पेरेंट आहे. And that is crossed with a pea plant producing green and wrinkled seed. बरोबर आहे का? म्हणजे दुसरा पी प्लांट आहे त्याला कशा प्रकारचे सीड्स येतात तर ग्रीन व्रिंकल्ड सीड्स येतात. म्हणजे या क्रॉस मध्ये 2 कॅरेक्टरचा विचार केला. एक कलर ऑफ द सीड आणि दुसरा शेप ऑफ द सीड. बरोबर आहे? कलर साठीचे आपल्याला माहिती 2 ट्रेट, एक येलो कलर दुसरा ग्रीन कलर. आणि शेप साठीचे 2 ट्रेट, एक राऊंड शेप तर दुसरा व्रिंकल्ड शेप. आणि मग आता ह्या दोनही ट्रेटच्या पेअर ऍट ए टाइम सिलेक्ट केल्या आणि आपण आता क्रॉस घ्यायला लागलो म्हणून या क्रॉसला आपण डायहायब्रिड क्रॉस म्हणणार. अ क्रॉस बिटवीन डबल होमोझायगस पी प्लांट प्रोड्युसिंग येलो राऊंड सीड्स अँड अ पी प्लांट प्रोड्युसिंग ग्रीन व्रिंकल्ड सीड. बरोबर आहे का? हिअर वी रोट डाऊन द फिनोटाइप्स ऑफ पेरेंट. आता आपल्याला पेरेंटचे काय लिहावे लागतील तर जिनोटाइप्स लिहावे लागतील. इथं शब्द वापरला डबल होमोझायगस. ह्याचा अर्थ दोन्ही ट्रेट साठी हा होमोझायगस आहे. वी नो फॉर येलो कलर कॅपिटल वाय कारण होमोझायगस आहे. अँड फॉर राऊंड शेप कॅपिटल आर. इकडे आपण गेलो तर फॉर ग्रीन कलर ऍज इट इज रेसेसिव्ह स्मॉल वाय आणि व्रिंकल्ड पण रेसेसिव्ह आहे म्हणून स्मॉल आर. बरोबर आहे का? अशा प्रकारे या दोन्ही पेरेंटचे जिनोटाइप असतील. आता हे दोनही पेरेंट ज्या वेळेला गॅमेट्स तयार करतील कशा प्रकारचे गॅमेट्स तयार करतील पहा. ह्या पहिल्या पेअर पैकी एक अलील घ्यायचा. दोन्ही अलील सारखे आहेत म्हणून मी एक कॅपिटल वाय खाली घेतला गॅमेट मध्ये. दुसऱ्या पेअर मधला एक अलील घ्या कॅपिटल आर. कारण गॅमेट तयार करत असताना लक्षात घ्या बरेच मुलं गॅमेट तयार करताना कन्फ्युज होतात. गॅमेट तयार करत असताना जेवढ्या अलीलच्या पेअर घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक पेअर मधला एक अलील खाली घ्यायचा. बरोबर? गॅमेट मध्ये घ्यायचा. जर समजा दोन्ही अलील एकसारखे असतील तर काहीच अडचण नाही. वेगळे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला कॉम्बिनेशन करायला लागतील ते मी पुढे शिकवतो. आता हा पेरेंट गॅमेट कसा तयार करेल तर स्मॉल वाय स्मॉल आर. बरोबर आहे का? दीज आर द गॅमेट्स ऑफ पेरेंटल जनरेशन. हे पेरेंटल जनरेशनचे गॅमेट्स असतील. यांचं ज्या वेळेला कॉम्बिनेशन होईल त्यावेळेला F1 जनरेशन मिळेल. आता कॅपिटल वाय आणि इकडचा स्मॉल वाय, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर आणि इकडचा स्मॉल आर. बरोबर आहे का? म्हणजे आता कॅपिटल वाय आहे एक डॉमिनंट अलील आहे त्यामुळे येलो आणि इकडचा पण एक कॅपिटल आर डॉमिनंट आलेला आहे म्हणून राऊंड सीड्स.
म्हणजे F1 जनरेशन मध्ये जे काही सर्व प्लांट्स तयार होतील ऑल विल प्रोड्यूस येलो राऊंड सीड. पण रिमेंबर these F1 hybrid individuals are dihybrid. म्हणजे काय रे, डाय मीन्स टू, हायब्रिड दोन्ही ट्रेट साठी हे हायब्रिड आहे. यांनाच आपण डबल हेटेरोझायगस म्हणतो. मग आपण डबल होमोझायगस पेरेंट निवडले होते. आता त्या दोन डबल होमोझायगस पेरेंट पासून जे हायब्रिड तयार झाले ते डबल हेटेरोझायगस म्हणजेच डाय हायब्रिड. मेंडेलच्या एक्सपेरिमेंटची पुढची स्टेप आपल्याला माहितीये आणि ती असते सेल्फिंग ऑफ F1. F1चं सेल्फिंग करणं. आता म्हणजे हाच जिनोटाइप मेल पेरेंट म्हणून आणि हाच F1चा जिनोटाइप फिमेल पेरेंट म्हणून आपण घ्यायचा. आणि तो जिनोटाइप मी या ठिकाणी लिहितो कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r, हा क्रॉस्ड विथ कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. ओके. आता या ठिकाणी गॅमेट तयार करत असताना थोडीशी काळजी घ्यायची. काय करायचं, ज्या वेळेला अलीलच्या पेअर मधले दोन्ही अलील वेगवेगळे असतात त्यावेळेला एका पेअरच्या अलीलचं कॉम्बिनेशन दुसऱ्या पेअर बरोबर कसं करायचं बघा. आता हा कॅपिटल Y जर ह्या Y च्या जोडीतला कॅपिटल Y आला तर अशी पॉसिबिलिटी आहे R च्या जोडीतला कॅपिटल R येऊ शकतो गॅमेट मध्ये. यस, ही पॉसिबिलिटी आहे, बरोबर आहे का. परंतु दुसरी पण एक पॉसिबिलिटी आहे, या कॅपिटल Y च्या जोडीला कदाचित स्मॉल r पण येईल म्हणून दुसऱ्या प्रकारचा गॅमेट पण तयार होऊ शकतो. तिसरी एक पॉसिबिलिटी अशी आहे Y च्या जोडीतला कॅपिटल Y येण्याच्या ऐवजी स्मॉल y येईल, स्मॉल y, आणि R च्या जोडीतला त्याच्याबरोबर कॅपिटल R जाईल. आणि चौथी पॉसिबिलिटी अशी आहे दोन्ही पेअर मधले स्मॉल y स्मॉल r. ऐका, इथं गॅमेट तयार करत असताना आपण काय काळजी घेतली, सीड कलर साठीच्या पेअर मधला प्रत्येक अलील सीड शेपच्या पेअर मधल्या प्रत्येक अलील बरोबर कंबाईन केला, कारण दोन्ही अलील डिफरंट आहेत, बरोबर आहे का. एका पेरेंटचे ह्या 4 प्रकारचे गॅमेट्स तयार होतील. जेव्हा डायहायब्रिड असतो तेव्हा 4 प्रकारचे. आणखीन ते गॅमेट कसे तयार करायचे ह्याच्या काही शॉर्टकट मी पुढच्या लेक्चर मध्ये घेईल. आता जर ह्या फिमेल दुसऱ्या पेरेंटचा पण जिनोटाइप सेम असेल तर सेम जसे हे 4 गॅमेट्स तयार झाले अगदी तशाच प्रकारचे सेम गॅमेट्स तयार होतील. असं सेम लिहायचं नाही, पण मी इथं थोडासा शॉर्टकट मारलाय. इथं पण आपल्याला 4ही गॅमेट्स याच पद्धतीनं लिहावे लागतील, किंवा वाटलंच तर मी ते लिहून टाकतो. पुन्हा अशा प्रकारे काही जण लिहितील परीक्षेमध्ये, ठीक आहे. त्यापेक्षा मी या पद्धतीने इथं लिहून टाकतो, ठीक आहे. 1 मिनिट फक्त. तर हा पण कशा प्रकारचे गॅमेट्स तयार करेल मी आता लिहितो. पहिली पॉसिबिलिटी कॅपिटल Y कॅपिटल R, दुसरी पॉसिबिलिटी कॅपिटल Y स्मॉल r, तिसरी पॉसिबिलिटी स्मॉल y कॅपिटल R, आणि चौथी पॉसिबिलिटी मी खाली लिहितो स्मॉल y स्मॉल r. म्हणजे सेम टाइपचे गॅमेट या पेरेंट मार्फत पण तयार होतील, बरोबर आहे का. इथपर्यंत गॅमेट तयार करण्यामध्ये काही शंका नसेल तर मग आपल्याला ह्याचं पॉसिबल कॉम्बिनेशन लिहायचं. त्याच्यासाठी आपल्याला चेकर बोर्ड काढायचा, म्हणजे प्रोबॅबिलिटी कॉम्बिनेशनची मांडणारा जो टेबल आहे तो काढायचा. त्याच्यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट टाकायचे, म्हणजे सेम टाइपचे मेल आणि सेम टाइपचे फिमेल गॅमेट आहे. ह्याच्यातला एक मेल पेरेंट म्हणा, दुसरा फिमेल पेरेंट म्हणा, आणि मग या गॅमेटची मांडणी त्या पॉसिबल चेकर बोर्ड मध्ये टाका. आपल्याला कॉम्बिनेशन्स कळतील, बरोबर आहे का. तो चेकर बोर्ड आपल्याला पुढच्या पेज वरती बघायला मिळेल. तो इथं असा असेल. सी दिस इज द चेकर बोर्ड. हा चेकर बोर्ड काढला. मगा तयार झालेले जे गॅमेट्स होते त्या गॅमेट्स पैकी हे गॅमेट मेल गॅमेट आहेत कन्सिडर करा, इकडच्या गॅमेट्सना फिमेल गॅमेट्स आहेत असं कन्सिडर करा, बरोबर आहे का. 4 मेल गॅमेट कॅपिटल Y कॅपिटल R, दुसरा कॅपिटल Y स्मॉल r, तिसरा स्मॉल y कॅपिटल R, चौथा स्मॉल y स्मॉल r, आणि तेच सेम 4 फिमेल गॅमेट खाली मांडले आपण. आता यांच्यामध्ये पॉसिबल कॉम्बिनेशन कशा पद्धतीने होतं ते आपल्याला बघायचं. बघा आता या ठिकाणी या पहिल्या सेल मध्ये जर आपण गेलो तर बघा कॅपिटल Y म्हणजे दोन्हीकडे कॅपिटल Y आहेत, बरोबर आहे का, इथं पण आणि इथं पण. आणि R चं कॉम्बिनेशन कॅपिटल R कॅपिटल R. या पद्धतीनं मी पहिल्यांदा सगळे जिनोटाइप लिहून घेतो. याच्यानंतर या ठिकाणी जाईल कॅपिटल Y, कॅपिटल Y, कारण इकडचा हे पहा या सेल मध्ये आलं की लेफ्ट साइडचा गॅमेट घ्यायचा, टॉपचा वरचा गॅमेट घ्यायचा, आणि मग दोन्ही मधलं कॉम्बिनेशन लिहायचं. कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल r. पुढे आपण गेलो कॅपिटल Y, आता वरचा Y मात्र स्मॉल आहे, मी हा स्मॉल y घेतला.
कळावं म्हणून फक्त ह्या स्मॉल वायला अशा प्रकारची गाठ मारतो. त्याच्यानंतर आर दोन्ही कॅपिटल असतील, कॅपिटल आर कॅपिटल आर. ह्याच्यानंतर आपण इथं येऊया, लेफ्टचा कॅपिटल वाय टॉपचा स्मॉल वाय, लेफ्टचा कॅपिटल आर टॉपचा स्मॉल आर. अशा पद्धतीनं जिनोटाइप्स तयार झाले. बरोबर आहे का? आता ह्यांचे फिनोटाइप आपण लिहूया. बघा, जेव्हा एक किंवा दोन कॅपिटल वाय असतील, प्लांटचा कलर सीडचा कलर येलो असेल आणि शेप कॅपिटल आर मुळे हा राऊंड असेल. आता बघा इथं सुद्धा दोन्ही वाय कॅपिटल आहेत म्हणजे येलो आणि राऊंड, एक आर कॅपिटल आहे. इथं पण एक वाय कॅपिटल आहे म्हणून येलो आणि दोन्ही आर कॅपिटल आहेत म्हणून राऊंड. इथं एक वाय एक आर कॅपिटल आहे म्हणजे तरी सुद्धा एक एक जरी कॅपिटल असतील तरी येलो आणि राऊंड. हा झाला एक रो. आता सेकंड रो मध्ये आपल्याला यायचं पुन्हा लेफ्ट साइडचा फिमेल गॅमेट टॉपचा मेल गॅमेट, कॅपिटल वाय वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय वाय स्मॉल आर स्मॉल आर. बघा, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. बरोबर आहे? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ह्याच्यानंतर शेवटला कॅपिटल वाय स्मॉल आर आर. बरोबर आहे? इथला आपल्याला फिनोटाइप पुन्हा लिहिता येईल. हा येलो राऊंड असेल. त्याच्या पुढं आणखी कॅपिटल वाय आहे हा म्हटलं की येलो. आता दोन्ही आर हे स्मॉल आहेत म्हणजे व्रिंकल्ड. मी इथं बसत नाही म्हणून फक्त WRI एवढंच लिहितो, व्रिंकल्ड. बरोबर आहे? इथं पुढे येऊया, एक वाय एक आर कॅपिटल आहे म्हणजे येलो राऊंड. इथं पुन्हा लिहितो येलो, दोन्ही आर हे स्मॉल आहेत म्हटलं की पुन्हा व्रिंकल्ड, WRI एवढंच लिहितो, व्रिंकल्ड. खालच्या ह्याच्याकडे येऊया आता, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. अगेन स्मॉल वाय, लेफ्टचा स्मॉल वाय टॉपचा स्मॉल वाय आणि दोन्हीकडचे कॅपिटल आर कॅपिटल आर. पुन्हा लेफ्ट स्मॉल वाय टॉप स्मॉल वाय, लेफ्टचा कॅपिटल आर टॉपचा स्मॉल आर. या पद्धतीने लिहिलं तर आता इथं आपल्याला सांगता येईल येलो राऊंड, दिस इज ऑल्सो येलो राऊंड. देन स्मॉल वाय आहेत दोन्ही म्हणजे हा येलो नसेल तर हा ग्रीन असेल आणि दोन्ही आर हे कॅपिटल आहेत म्हणजे राऊंड असेल. इथं पण ग्रीन आणि एक आर कॅपिटल आहे म्हटलं की राऊंड. खाली आलो आपण तर कॅपिटल वाय हा या ठिकाणचा जो गॅमेट आहे दिस इज स्मॉल वाय, हा स्मॉल वाय आहे. बरोबर आहे? आता कॅपिटल वाय इथला स्मॉल वाय, कॅपिटल आर इथला स्मॉल आर. इकडे गेलो कॅपिटल वाय स्मॉल आर आर, स्मॉल वाय वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि इन लास्ट इकडचा स्मॉल वाय स्मॉल आर, वरचा स्मॉल वाय स्मॉल आर, त्यामुळं स्मॉल वाय वाय स्मॉल आर आर. याचे आपण आता फिनोटाइप लिहूया. एक डॉमिनंट आहे म्हटलं की येलो राऊंड. पुढे आलो कॅपिटल वाय एक आहे म्हटलं की पुन्हा येलो मात्र दोन्ही आर स्मॉल आहेत म्हटलं की व्रिंकल्ड, WRI एवढंच लिहितो. पुढं स्मॉल वाय वाय म्हटलं की ग्रीन आणि हा एक आर कॅपिटल आहे म्हटलं की राऊंड. आता दोन्ही स्मॉल वाय वाय ग्रीन आणि दोन्ही स्मॉल आर आर व्रिंकल्ड. अशा प्रकारे हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स होतील आणि आपला टेबल आपल्याला पूर्ण करता येईल. बरोबर आहे का? आता याच्या पुढं या क्रॉस मध्ये जर आपण नीट चेक केलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं कुठल्या कुठल्या प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स आहेत पहा. पहिला फिनोटाइप जो आपल्याला या क्रॉस मध्ये पाहायला मिळतो, काही इंडिव्हिज्युअल असे मिळतात F2 जनरेशनचे. सी दिस इज द F2 जनरेशन.
त्यांच्यामध्ये फिनोटाइप हा येलो आणि राऊंड आहे, म्हणजे सीड्स हे येलो आणि राऊंड तयार होतात. नाव काउंट द नंबर ऑफ सच प्लांट्स. आपण जर काउंट करायला गेलो तर इथं आपल्याला दिसतं 1 2, त्यासाठी आपण रेड कलर वापरूया आता. 3 4, प्रत्येकाचा फिनोटाइप हा येलो राऊंड आहे, बरोबर आहे. ह्याच्यानंतर या ठिकाणी मी लिहितो हा 5 नंबर आणि या ठिकाणी लिहितो 6 नंबर येलो राऊंड आहेत. आणखीन मी खाली आलो, आता इथं हा येलो व्रिंकल आहे, घ्यायचा नाही. खाली आलो तर इथं 7 नंबर येलो राऊंड, इथं 8 नंबर, हा 8 नंबर आहे, दिस इज येलो राऊंड. पुढं ग्रीन राऊंड आहे, घ्यायचा नाही. खाली आलो, आणखीन कॉर्नरला येलो राऊंड भेटला 9, समोर येलो व्रिंकल्ड, ग्रीन राऊंड, ग्रीन व्रिंकल्ड. म्हणजे आपल्याला येलो राऊंड असणाऱ्या प्लांटची संख्या मिळाली 9. पॉसिबल 16 कॉम्बिनेशन्स आहेत, त्यामुळे 9 कॉम्बिनेशन मध्ये येलो राऊंड, बरोबर आहे. आता आपल्याला दुसरा कुठला फिनोटाइप पाहायला मिळतो का तो पाहायचा, आणि त्यासाठी मी या ठिकाणी कलर बदलतो, बरोबर आहे. तो जो सेकंड फिनोटाइप तो आहे येलो आणि व्रिंकल्ड प्लांटचा. आणि ते किती मिळतात पहा. येलो व्रिंकल्ड, इथं पहिला येलो व्रिंकल्ड 1, इथं दुसरा येलो व्रिंकल्ड 2. आता पहिले जे नंबर देऊन झालेले त्यांच्याकडे बघायची गरज नाही. इथं ग्रीन राऊंड आले आणि खाली तिसरा येलो व्रिंकल्ड, म्हणजे येलो व्रिंकल्ड असणाऱ्या प्लांटची संख्या येते 3. ह्याच्यानंतर आपल्याला जायचं तिसऱ्या टाईपच्या फिनोटाइप कडे. तिसरा फिनोटाइप, ह्याच्यामध्ये मिळतात ग्रीन राऊंड. नाउ काउंट द नंबर ऑफ सच प्लांट. ग्रीन राऊंड, हे चारही संपले, हे 2 संपले, इथं एक आहे 1, इथं दुसरा 2 आणि या ठिकाणी तिसरा, म्हणजे ग्रीन राऊंडची संख्या 3. आणि आता शेवटचा शिल्लक राहतो, हा जो शेवटचा आहे तो मी या ठिकाणी पुन्हा घेतो. लास्ट वन, हा 4 नंबरचा फिनोटाइप ग्रीन व्रिंकल्ड, आणि हा सिंगल राहिलेला आहे, सिंगल, बरोबर आहे का, ग्रीन व्रिंकल्ड. या पद्धतीने जर तुम्ही लक्षात घेतलं, जर आपण डायहायब्रिड क्रॉस घेतला आणि त्याच्या F2 जनरेशन पर्यंत पोहोचलो तर पॉसिबल 16 कॉम्बिनेशन्स दिसतात, आणि त्यामध्ये 9 प्रकारचे फिनोटाइप आणि 4 प्रकारचे फिनोटाइप आणि 9 प्रकारचे जिनोटाइप्स तयार होणार आहेत. त्या जिनोटाइप कडे मी नंतर येतो. आणि म्हणून डायहायब्रिड क्रॉसच्या F2 जनरेशनचा फिनोटाइप वरून काढलेला रेशो हा 9:3:3:1 असा येतो. 9:3:3:1. हे पहा, हा रेशो ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला आपण ह्या चेकर बोर्ड मध्ये असणाऱ्या पॉसिबल कॉम्बिनेशन पैकी फक्त फिनोटाइप कडे लक्ष दिलं, जिनोटाइप कडे लक्ष दिलेलं नाही. म्हणजे येलो राऊंड आहेत म्हटलं की त्या 9 प्लांट मध्ये फक्त फिनोटाइप बघितला, त्यांचा आपण जिनोटाइप पाहिलाच नाही. येलो राऊंड तर येलो राऊंड, मग जिनोटाइप काही का असेना, आपण सगळे एकत्र घेतले. म्हणजे हा जो आपला रेशो आला तो F2 इंडिव्हिज्युअलच्या फिनोटाइप वरून कॅल्क्युलेट काढलेला रेशो आहे. मात्र आपल्याला जिनोटाइप वरून रेशो काढायचा. हा जर जिनोटाइप वरून आपण रेशो काढायला गेलो तर तो रेशो बरीचशी मुलं पाठ करतात, आणि तो असा येतो 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:2, 1. म्हणजे हे टोटल 9 आले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 2 4, 1 2 1 2 1, 12 24, 1 2 1 2 1, या पद्धतीने जायचं. पण हा रेशो पाठ करतात, परंतु आपल्याला कळलं पाहिजे की हा एक कोण आहे, कुठला जिनोटाइप आहे, हे 2 म्हणजे कोणते जिनोटाइप आहेत, हे 2 कुठले जिनोटाइप आहेत, हा 4 आलेला जिनोटाइप कुणाचा आहे, कुठल्या कुठल्या प्लांटचा आहे नेमका, हे कळलं पाहिजे. आणि मग नेमका कोणता जिनोटाइप पहिल्यांदा घ्यायचा, पुन्हा दुसरा जिनोटाइप कुठला घ्यायचा, तिसऱ्यांदा जिनोटाइप कुठला घ्यायचा, चौथ्या वेळेला कुठला घ्यायचा, 5व्या वेळेला, 6व्या वेळेला,
असं करत करत कसं घ्यायचं. एखाद्यानं जर समजा हा शेवटचा 1 वर पुढे घेतला तर 1:1 असं होऊन जाईल आणि तो रेशो चुकू नये. त्यामुळं या 16 बॉक्सेस पैकी कुठल्या बॉक्स मधला जिनोटाइप पहिल्यांदा घ्यायचा, कुठल्या बॉक्स मधला जिनोटाइप दुसऱ्यांदा घ्यायचा, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि त्यासाठी मी पुढच्या स्लाइड वरती एक कोरा चेकर बोर्ड तुमच्याकडे ठेवलेला आहे, समोर आहे. आणि या कोऱ्या चेकर बोर्ड मध्ये म्हणजे तुमच्या वहीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक चेकर बोर्ड काढायचा आणि त्याच्यामध्ये आता कुठल्या सेल मधला जिनोटाइप पहिल्यांदा पिकअप करायचा. तर मी सांगतो त्या पद्धतीने करा. बघा, हा जो पहिला जिनोटाइप आहे तो इथला घ्यायचा, इथला घ्यायचा. आपण पाहू नंतर तिथं घेतल्यानंतर. पहिला जिनोटाइप, बरोबर आहे का. 2 नंबरला हा झाला की आता इकडे इकडे खाली खाली यायचंय. 2 नंबरला या ठिकाणचा घ्यायचा आणि मी हे 2 आकडे ज्या 2 चौकोनामध्ये लिहिलेले आहेत तिथला जिनोटाइप सेम येणार आहे, सेम येणार आहे. म्हणजे 2 नंबरला हे दोघं येतील सेम, सेम जिनोटाइप असेल, नो डाऊट. त्यामुळे आपला रेशो हा 1:2 म्हणजे हे 2 इथले असतात. आता त्याच्यानंतर पुढचा पण 2 आहे, मग कोणता घ्यायचा. इथला एक घ्यायचा आणि सेम ह्याच्यासारखा जिनोटाइप इथं येतो. तुम्ही नंतर टॅली करू शकता. हा नंबरचा टेबल तुम्ही काढून ठेवा आणि याच्यावरून टॅली करू शकता. 3 नंबरला हा घ्यायचा, मधला घ्यायचा नाही कारण हा या ठिकाणचा जिनोटाइप वेगळा आहे, तो नंतर घ्यायचा. आता 4 नंबरला या कॉर्नर पासून सुरू करायचा आणि अशी रेष ओढत जायची. 4 नंबरला हा एक, ह्याच्यासारखाच सेम जिनोटाइप इथं येतो, ह्याच्यासारखाच सेम जिनोटाइप इथं येतो आणि ह्याच्यासारखाच सेम जिनोटाइप इथं येतो, म्हणून इथला घ्यायचा. बरोबर आहे का. आता इथपर्यंत झाल्यानंतर मागे एक शिल्लक राहिला, तो शिल्लक राहिलेला 5 नंबरला घ्या. म्हणून बघा रेशो येतो 1:2, 2:2. बघा 1:2, 2 आकडा 2 चौकोनात आहे, 2:2, 2:2, 3 आकडा 2 चौकोनात आहे, 4:2. हा 4 नंबरला 4 आकडा आहे, ह्या 4 चौकोनात येणार. कुठलाही क्रॉस घ्या, या पद्धतीने जा. तुम्ही एक्झाम्पल वेगळं घ्या, समजा टॉल प्लांट प्रोड्युसिंग राऊंड सीड घ्या, मग तुमचा त्यावेळेला कॅपिटल टी कॅपिटल आर येईल आणि तरी क्रॉस घेतला तुम्ही तरी याच पद्धतीने जिनोटाइप उचलायचे. आता 5 नंबरला हा मागचा घेतला आणि तो एकाच सेल मध्ये अशा प्रकारचा जिनोटाइप असतो, म्हणून आपला 4:2, 1:2. आता 6 नंबरला कुठला घ्यायचा. 6 नंबरला या ठिकाणचा घ्या, सेम जिनोटाइप इथला येईल. हे फिक्स येतं, कुठल्याही क्रॉसला जाऊन तुम्ही टॅली करा, हेच येतं. 7 नंबरला या ठिकाणचा घ्यायचा आणि तो एकटाच तसा आहे जिनोटाइप. आता 8 नंबरला या ठिकाणचे घ्यायचे आणि 9 नंबरला हा लास्ट राहिलेला घ्यायचा. आणि म्हणून आपण एकदा 5 नंबर पर्यंत आलो की 6 नंबर 2 चौकोनात आहे म्हणून 2:2, 7 नंबर एकाच चौकोनात आहे म्हणून 1:2 आणि 8 नंबर 2 चौकोनात आहे म्हणजे 2:2, 9 नंबर एकाच चौकोनात आहे म्हणून, आणि हाच रेशो मी मगा वर लिहिलेला होता 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:1. बरोबर, या पद्धतीनं. मग आता बघा, हा कॉर्नर आणि हा कॉर्नर तुम्ही दोन्ही टेबल मध्ये या प्रकारे क्रॉस व्हेरीफाय करू शकता. 1 नंबर कुठं, 2 नंबर कुठला घेतला आपण, बरोबर आहे का. 1 नंबर कुठला आणि 2 नंबर कुठला हे घेतला, त्या पद्धतीने आपण येऊ शकतो. मग 1 नंबरला आपला जिनोटाइप येणार आहे. या टेबल मध्ये जर आपण गेलो, 1 नंबरचा हा वरचा कॅपिटल YY कॅपिटल RR. आता आपल्याला 2 नंबरला इथले घ्यायचे आहेत, बरोबर आहे का. या पद्धतीने घ्यायचे आहेत. मी आता जिनोटाइप वरून रेशो काढण्यासाठी हे घेतो, 2 मिनिट फक्त या ठिकाणी लक्षात द्या. मी आता फिनोटाइपचे आकडे खोडून टाकतो. इथं आपल्या चौकोनात जे आकडे आहेत ते फिनोटाइपचे. आता मी ते आकडे खोडून टाकतो. हा 2 आकडा खोडून टाकला, हा 2 आकडा खोडून टाकला. आपल्याला आता जिनोटाइप काढायचे, बरोबर, जिनोटाइपिक रेशो काढायचा. त्यासाठी आपण फिनोटाइपिक रेशो काढत असताना जे आकडे टाकले होते हे आकडे सगळे काढून टाकतोय आणि मग आता पुन्हा नव्यानं आकडे टाकून आपण जिनोटाइपिक रेशो काढणार आहोत. तो कसा काढायचा त्याच्याकडे थोडासा फोकस देऊया, करूया आपण. आता इथं येतं बघा, पहिल्या चौकोनातला जिनोटाइप पहिल्यांदा घेतला, कॅपिटल YY कॅपिटल RR, आणि तो एकाच ठिकाणी आहे. आता 9 घ्यायचेत आपल्याला. 2 नंबरला इथला घ्यायचा, 2 2 इथला घ्यायचा. जिनोटाइप लिहा, हा तो काय असेल, कॅपिटल YY कॅपिटल R स्मॉल r. तुम्ही टेबल कडे जर नीट लक्ष दिलं तर सेम जिनोटाइप आहे. 3 नंबरला कुठला घ्यायचा, हा
आणि हा. मग आम्ही रिकाम्या टेबलमध्ये पण तसेच नंबर दिले होते. जिनोटाइप लिहा. कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. बघा तिन्ही नंबर म्हणजे दोन्ही टेबलमध्ये किंवा दोन्ही चौकोनात तसाच जिनोटाइप आहे. आता 4 नंबरला कुठला घ्यायचा? मी इथं 4 नंबरचा लिहितो. हा घ्यायचा. 1, 4 नंबर 2, 4 नंबर 3 आणि 4 नंबर 4. ह्या तिरपी रेष जर आपण मधोमध ओढली तर ह्या चारही चौकोनामध्ये सेम जिनोटाइप आहे आणि तो आहे कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. हे पहा, हा एकामध्ये, हा दोघांमध्ये, हा दोघांमध्ये, हा चौघांमध्ये. बरोबर आहे. ह्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो, आता 4 नंबर झाला की 5 नंबरला इथला घ्यायचा. कॅपिटल वाय, स्मॉल आर आर. एकटाच. 1:2, 2:2, 2:2, 4:1 आलो आपण. 6 नंबरला हा आणि हा उचला. बघा सेम येईल. कॅपिटल वाय, स्मॉल आर आर. कॅपिटल वाय, स्मॉल आर आर. कॅपिटल वाय, स्मॉल आर आर. दोघांमध्ये. झाले 6. आता 7 नंबरला कुठला घ्यायचा? 7 नंबरला हा घ्यायचा. एकटाच आहे. मी तो खालीच लिहितो. स्मॉल वाय वाय, कॅपिटल आर आर. एकटाच आहे. 8 नंबरला हे दोघं घ्या. स्मॉल वाय वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. दोघांमध्ये आहे. आणि 9 नंबरला इथला घ्या. स्मॉल वाय, स्मॉल आर आर. 1. बघा 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1. बरोबर आहे. 12-24 1 to 1 to 1. 12-24 1 to 1 to 1. बरोबर आहे. 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1. इतक्या पटपट पटपट तो आपल्याला सांगता आला पाहिजे. फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो. जर आपल्याला प्रश्न विचारला व्हॉट इज डायहायब्रिड फिनोटायपिक रेशो, then your answer is 9:2, 3:2, 3:1. आणि डायहायब्रिड जिनोटायपिक रेशो 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1. अशा प्रकारचा हा रेशो असेल. थोडक्यात आपण म्हणतो डायहायब्रिड रेशो हा 2 मोनोहायब्रिड रेशोचा प्रॉडक्ट आहे. 2 मोनोहायब्रिड रेशोचा गुणाकार केला तर डायहायब्रिड रेशो येतात. मोनोहायब्रिड रेशो मग आले होते मगाच्या ह्याच्यात 3:1 फिनोटायपिक आणि जिनोटायपिक आला होता 1:2, 2:1. ह्याचा प्रोडक्ट घेतला तर आपल्याला अशा प्रकारचे रेशो मिळतात. दिस इज अबाउट डायहायब्रिड अँड मोनोहायब्रिड क्रॉसेस आणि त्याच्यातून येणारे रेशो. आणखीन एक मुद्दा पहा, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिससाठी आणखीन वेगळी एक्झाम्पल घेऊ शकता. अ क्रॉस बिटवीन पी प्लांट कसला असेल? डबल होमोझायगस टॉल पी प्लांट producing axial flower crossed with dwarf pea plant producing terminal flower. मी फक्त सुरुवात करून देतो आणि मग थांबतो. तो क्रॉस तुम्ही तुमच्या नोटबुक वरती व्हेरीफाय करा. डबल होमोझायगस आहे म्हणजे टॉलचा कॅपिटल टी टी, ॲक्झियल फ्लावरचा कॅपिटल ए ए. हा झाला जिनोटाइप. आता डॉर्फचा स्मॉल टी टी, टर्मिनलचा स्मॉल ए ए. गॅमेट तयार होईल कॅपिटल टी कॅपिटल ए. इकडं तयार होईल स्मॉल टी स्मॉल ए. कॉम्बिनेशन झालं की कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल ए. आता ह्यांचा आपण क्रॉस घेतला तर आपण असं सेल्फिंग केलं तर आपण असं लिहिणार कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल ए क्रॉस्ड विथ कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल ए. हा 4 प्रकारचे गॅमेट तयार करेल. कॅपिटल टी कॅपिटल ए, दुसरा कॅपिटल टी स्मॉल ए, तिसरा स्मॉल टी कॅपिटल ए आणि चौथा स्मॉल टी स्मॉल ए. सेम 4 प्रकारचे गॅमेट ह्याचे असतील. कॅपिटल टी कॅपिटल ए, कॅपिटल टीच्या जोडीला स्मॉल ए, पुन्हा स्मॉल टीच्या जोडीला कॅपिटल ए आणि स्मॉल टीच्या जोडीला स्मॉल ए. देन यू कॅन ड्रॉ अ टेबल तयार करा. त्याच्यामध्ये गॅमेट्सच्या एंट्री करा. बरोबर आहे का? या पद्धतीनं तुम्ही हे गॅमेट्स या टेबलमध्ये टाकू शकता. बरोबर. 4 प्रकारचे मेल गॅमेट, 4 प्रकारचे फिमेल गॅमेट. कॅपिटल टी कॅपिटल ए, कॅपिटल टी स्मॉल ए, स्मॉल टी स्मॉल ए, सॉरी कॅपिटल ए अँड देन स्मॉल टी स्मॉल ए. इकडं पण तेच.
आणि ह्या पॉसिबल कॉम्बिनेशन लिहा आणि मग तुम्हाला येणारे फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो हे सेम यायला पाहिजे, येणारच. 9:3:3:3:1 हा फिनोटायपिक, 1:2:2:2 2:2 4:2 1:2 2:2 1:2 हा जिनोटायपिक रेशो. म्हणून डायहायब्रिड क्रॉस मध्ये 4 टाईपचे फिनोटाइप्स आणि 9 प्रकारचे जिनोटाइप्स तयार होतात. मग आपण जो मोनोहायब्रिड क्रॉस शिकलो त्याच्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मात्र 2 प्रकारचे फिनोटाइप्स आणि 3 प्रकारचे जिनोटाइप्स येत होते. वेगवेगळी एक्झाम्पल्स घ्या, पॉसिबल कॉम्बिनेशन करून पहा, हे दोन्ही प्रकारचे क्रॉसेस पडताळून पहा, त्यांचे रेशो तसे येतात का ते पहा, म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जातील. इथपर्यंत मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसेस आणि त्यांच्या मार्फत येणारे रेशो आपण शिकलो. आता याच क्रॉस वरती आधारित असणारी मेंडेलची काही पॉस्टुलेट्स आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत आणि त्या प्रिन्सिपल वरती आधारित कोरेन नावाच्या शास्त्रज्ञांनी 3 लॉ बनवले, ज्यांना मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. आणि हे जे मेंडेलचे नियम आहेत इनहेरिटन्सचे, म्हणजे खरं बनवले कोरेन, बट दे आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स स्टेटेड बाय मेंडेल. मेंडेलच्या प्रिन्सिपल वरती आधारित आहे, त्यामुळे आपण मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स असं आपण म्हणतो. आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स शिकायचे, पण पुढच्या लेक्चर कडे जाण्या अगोदर मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस पटपट आपल्याला सोडवता आला पाहिजे, तो काढता आला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही ज्या 7 पेअर्स कॉन्ट्रास्टिंग ट्रेटच्या निवडलेल्या आहेत त्यापैकी कुठलीही ट्रेट निवडा, मोनोहायब्रिड क्रॉसची प्रॅक्टिस करा, कुठल्याही 2 घ्या आणि डायहायब्रिड क्रॉसची प्रॅक्टिस करा. 3-4 वेळेला प्रत्येक क्रॉस प्रॅक्टिस करा आणि रेशो येतात का, बरोबर येतात का ते टॅली करा. जर चुकलं तर पुन्हा आपण कुठं चुकलो ते जा. डायहायब्रिड क्रॉसचा जिनोटायपिक रेशो घेत असताना कुठल्या चौकोनातला जिनोटाइप पहिल्यांदा, कुठला दुसऱ्यांदा, कुठला तिसऱ्यांदा, हे खूप काळजीपूर्वक घ्यायचं. आणि त्याच्यासाठी मी हा टेबल काढून दिलेला आहे. या टेबलवरून तुम्ही त्या क्रॉस व्हेरीफाय करायचे आणि तेवढेच त्या ठिकाणचे जिनोटाइप पिकअप करायचे आणि रेशो काढायचा. बरोबर आहे का? एवढ्या जर गोष्टी झालेल्या असतील तर तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण नेक्स्ट लेक्चरला पुन्हा मेंडेलच्या लॉज स्टडी करूया. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया आपण.